जोपर्यंत माझे हातपाय हलतायत तोपर्यंत तुमचं भलंच करीन, बाकी काही करणार नाही. मी कामाचा माणूस आहे असं म्हणून दादा गेले. कामाचा माणूस गेला, लाडक्या बहिणींचा भाऊ गेला. 28 जानेवारी 2026 ची सकाळ महाराष्ट्रासाठी काळा दिवस घेऊन आली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. नियती ही कशी असते ना, 20 जुलै 1959 ला ज्या मातीत जन्म घेतला, जिथून राजकीय कारकीर्द घडली, जिथून महाराष्ट्राच्या राजकारणात ते पूर्णपणे सक्रिय झाले, त्याच मातीत म्हणजे बारामतीत आज दादा शेवटचं विसावले. आणि एका प्रशासकीय युगाचा अंत झाला आणि अजित पवारांच्या रूपात महाराष्ट्राने खरोखरच एक कामाचा माणूस गमावला. खरं तर सूर्य सुद्धा सकाळी 6 वाजता उगवत असेल, पण अजित दादा हे त्याआधीच म्हणजे 5 ला उठून कामाला लागायचे. पण आता हा काम करणारा सूर्य कायमचा मावळलाय. अजित दादांनी 1982 मध्ये सहकार क्षेत्रातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यांच्या राजकारणाची पाळंमुळं ही बारामतीच्या मातीत आणि शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली रुजली असली तरी त्यांनी स्वतःची एक स्वतंत्र ओळख ही निर्माण केलेली. सकाळी 7 वाजता मंत्रालयात हजर होणारा मंत्री आणि कमी वेळात कामाच्या फायली निपटवणारा नेता, अशी त्यांची प्रतिमा संपूर्ण प्रशासनात आणि जनमानसात तयार झालेली. तुझं काम होणार म्हणजे होणार, हा शब्द आहे दादाचा, लक्षात ठेवायचं. हे दादांचं वाक्य आणि त्यांचा हाच बाणा त्यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळं ठरवतो. अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा विचार केला तर ते सहकार क्षेत्रातून राजकारणात आले. 1982 मध्ये सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर ते निवडून आले आणि तिथून राजकीय प्रवास त्यांचा सुरू झाला. पुढे त्यांनी 1991 साली बारामती विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि विजय मिळवून विधानसभेत त्यांनी प्रवेश केला आणि तेव्हापासूनच बारामती हा दादांचा अभेद्य बालेकिल्ला ठरला. अनेक मंत्रिपदं भूषवली, 6 वेळा उपमुख्यमंत्रीपद, या पदांवर राहून बारामतीत स्वतःचा वेळ आणि लक्ष दादांनी सतत दिलं. इतर नेते जसं निवडणूक संपली की मतदारसंघात दिसत नाहीत, तसं काही दादांच्या बाबतीत कधीच दिसलं नाही. त्यांनी बारामतीसाठी नेहमीच एक स्वतंत्र व्हिजन ठेवलं. चांगल्या रस्त्यांचं जाळं, दर्जेदार पाणी पुरवठा, औद्योगिक वसाहती, शिक्षण संस्था, आरोग्य सेवा, शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान, अशा सगळ्या गोष्टींवर दादांनी लक्ष केंद्रित केलेलं. केवळ सत्तेची हाव किंवा राजकीय डावपेच नाही, तर बारामती सारख्या मतदारसंघासाठी त्यांनी केलेली निष्ठावान कामगिरी हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीचं कायमच मोठं भांडवल ठरलं. बारामती सोबतच आजचं आधुनिक पिंपरी चिंचवड हे सुद्धा अजितदादांच्या दूरदृष्टीचं प्रतीक मानलं जातं. JNURM अंतर्गत त्यांनी शहरासाठी 2600 कोटी रुपयांचा निधी आणला आणि रस्ते, उड्डाणपूल, पाणी पुरवठा आणि कचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प हे दादांनी मार्गी लावले. महाराष्ट्रातील धरणांची विकास कामं आणि सिंचन प्रकल्पांमध्ये त्यांचं मोठं योगदान राहिलंय. कृषीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि विविध साखर कारखान्यांच्या माध्यमातून दादांनी ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थकारणावर आपली मजबूत अशी पकड निर्माण केलेली. अजितदादांच्या कामाची पद्धत ही कोणत्याही कॉर्पोरेट CEO पेक्षा कधीच कमी नव्हती. ती कायमच शिस्तबद्ध होती. वेळेबाबत ते अत्यंत काटेकोर होते. पहाटे कामाला सुरुवात करून आपल्या सोबतच सगळ्याच अधिकाऱ्यांना कामाला लावणं हा दादांचा हातखंडा होता. पण असं असतानाही प्रत्येक काम वेळेवर करणाऱ्या दादांनी स्वतः मात्र चुकीच्या वेळी एक्झिट घेतली. विकास कामं करताना ती पुढच्या 50 वर्षांचा विचार करून आणि दर्जेदारच असली पाहिजेत असा दादांचा सतत आग्रह असायचा. मंत्रालयातील सनदी अधिकाऱ्यांपासून ते ग्रामीण भागातील तलाठ्यांपर्यंत आणि अगदी पत्रकारांच्या मनात सुद्धा दादांच्या बाबत एक आदरयुक्त भीती आणि एक दरारा होता. त्यांच्या दरबारात फाईल कधीच अडकून पडत नव्हती. त्यांच्याकडे पोहोचलेल्या फाईलवर, कामावर, निर्णयावर शिक्कामोर्तब होतोच असं कायम लोकांना वाटायचं. आणि याची साक्ष अजितदादा गेल्यानंतर सुद्धा माळरानावर फडफडणारे हे कागद देतायत. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी केवळ आपल्या कामांचाच ध्यास घेतला होता, हेच यातून दिसून येतं. राजकारणात त्यांना दादा ही पदवी जनतेने आणि कार्यकर्त्यांनी बहाल केलेली. त्यांच्या जनता दरबारामध्ये सामान्य माणसाच्या समस्या या थेटपणे ऐकून घेतल्या जायच्या. शेतकरी असो वा सामान्य कार्यकर्ता, दादांकडे गेल्यावर काम होणारच हा विश्वास त्यांनी कमावला होता. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून त्यांनी महिला वर्गात सुद्धा लाडका भाऊ ही प्रतिमा तयार केलेली. पण आज अजितदादा आपल्यात नाहीत, ही वस्तुस्थिती स्वीकारणं महाराष्ट्रासाठी कठीण जाते. ज्या बारामतीतून त्यांचं नेतृत्व बहरलं, त्याच बारामतीच्या मातीत त्यांच्या प्रवासाचा शेवट व्हावा हे आज कोणालाच पचनी पडत नाहीये.
पण एक मात्र नक्की की महाराष्ट्राने केवळ एक राजकारणी गमावला नाहीये, तर एक कामाचा माणूस गमावलाय. महाराष्ट्राच्या राजकारणात गॉडफादर अनेक असतील, पण कामाचा माणूस म्हणून अजितदादांनी जी पोकळी निर्माण केली आहे ती भरून काढणं येणाऱ्या काळात तरी कठीणच आहे.